अरे मोबाईल नाही मीच खाली बसतो आता. काही पक्ष आणि काही नेते आता केवळ पोस्टरवर मुंबईकरांच्या मनात काय यार तुम्ही पण मुंबईकरांच्या मतदानाच्या प्रक्रियेतून उतरले एक बाती पाठी घे. आणि केवळ पोस्टरवर काही नेते आणि काही पक्ष राहिले ते लपून लबाडीने पोस्टर लावून जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही बघितलं काही बातम्या पोस्टर्स लावलेल्याच्या. या पोस्टरवरून स्वतःच्या पराभवाची नांदीच ते देत आहेत. कारण मुंबईच्या विकासाचा, मुंबईकरांच्या स्वप्नाचा आणि मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाच्या हक्काचा काही विचार त्यांच्या पोस्टरवरून त्यांनी मांडलेला नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, जे मी ट्विटद्वारे सुद्धा म्हटलं, होय मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढला आहे. होय मराठी माणसाने ठरवलंय, होय मुंबईकरांनी ठरवलंय, 25 वर्ष ज्यांनी खा खाल्लं तरी त्यांचं पोट भरलं नाही, अशा कंत्राटदार प्रेमी उभाटा सेनेला आज उद्या जे त्यांच्याबरोबर जातील त्यांना सगळ्यांना पराभूत करण्याची मानसिकता आणि निर्णय हा मराठी माणसाने, मुंबईकरांनी ठरवलाय. आणि तो शुभ मुहूर्त 15 तारखेला मतदानात आणि 16 तारखेला निकालात उभाटा सेना आणि त्यांच्याबरोबर जे जातील त्यांच्या पराभवाचा शुभ मुहूर्त मराठी माणसाने ठरवला. आरोप केला जातो. मला असं वाटतं की ज्यांच्याकडे मुद्देच नाहीये ते या पद्धतीचं असत्य, खोटं आणि भ्रम पसरवण्याचं काम करत आहेत. मुंबई मराठी माणसाचीच आहे, मुंबई महाराष्ट्राचीच आहे. माननीय देवेंद्रजीने तर विधानसभेत सांगितलं, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत गणेश पाठीवर ना थोडा, तोपर्यंत मुंबई कोणीही हिंमत केली तरी भारतीय जनता पार्टी किंवा महायुती याला मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होण्याची जो कोणी भूमिका घेईल त्याच्या विरोधात आम्ही राहूच, संघर्षही करू. ती भूमिका मांडणाऱ्याला ती भूमिका मांडायलाही देणार नाही. आता जे मांडतायत ते मतदानासाठी त्यांचा असलेला नरेटिव्हचा भाग आहे आणि त्यामुळे ते असत्य बोलतायत, खोटं बोलतायत. बाई काढ ना बाजूला. भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली. आमचे अध्यक्ष नवाब प्रेम मध्ये येते, मी तुला एवढं सहकार्य करतो, तू कर ना. गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहे ते समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आम्ही युती करू शकत नाही. शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले, त्यांनाही आम्ही हेच सांगितलं. जागा आहे त्या मागितल्या जात आहेत, काय नेमकी जागा संदर्भामध्ये चर्चा झालेली? होय, आमचं ठरलंय, आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय. 150+ एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय. आज आम्ही चर्चा केली आहे. दोघेही मिळून RPI सहित आणि त्यांचेही मित्रपक्ष आहेत, कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150+ आम्ही जाऊ. तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली. 1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील आम्ही ठरवू. मी उत्तर दिलं, आमचा आकडा 150+. ते करण्यासाठी आम्ही एकत्रित कुठल्या कुठल्या वॉर्डात लढू त्याचा अभ्यास आम्ही केला. त्याबद्दलचा अभ्यास गटही आम्ही निर्माण केला
1-2 दिवसात त्याचा आकडा फायनल महापौर असणार आणि त्याबद्दल वारंवार भूमिका घेतली जाते. महायुतीचा महापौर मराठी असणार का? महायुतीचा महापौर, मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचं कारणच नाही. आमचा सवाल उद्धवजींना आहे, तुम्ही घोषित करा तुमचा महापौर हा कुठल्या गल्लीतून येईल आणि कुठल्या मोहल्ल्यातला असेल, त्या मोहल्ल्याचं नाव सांगा. मुंबईमध्ये युतीची चर्चा आहे, 2 बंधू एकत्र येतील. पुढील 2 दिवसात ही युती जी आहे ते घोषणा जी आहे ती होणार आहे. आज संजय राऊतांनी आणि अनिल गौडांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. कुठेतरी कोण ते कोणाला आव्हान वाटतंय का भेटतंय तुम्हाला? याच्यावर आम्ही काय भाष्य करणार. एकदा त्यांना एकत्र येऊन समोर येऊ द्या. 100 प्रश्नांची बरसात त्यांच्यावर आम्ही करतो. मुंबई में जिस तरह के पोस्टर्स हम जगह जगहों पे देख रहे हैं